मित्रो नमस्कार. मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकार डिजिने. परवा नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात एक दुर्घटना घडली. एकामागोमाग एक अशा 24 रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात 12 तर लहान मुलं होती, 6 नवजात अर्भकं देखील होती. इतर 12 हे हृदयविकार, किडनी अशा दुर्धर आजारांनी त्रस्त होते. मित्रो, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या नावानं उभं असलेलं हे जिल्हा रुग्णालय, डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नांदेड, ज्या ठिकाणी 500 विद्यार्थी प्रॅक्टिसही करतात आणि शिकतात आहे. स्टाफमध्ये टीचिंग फॅकल्टीज 28 आहेत. हे सगळं कागदावर आहे बरं का, वेबसाईटवर दिसत आहे. नांदेडच्या विष्णुपुरी भागात 112 एकरात पसरलेलं आहे भव्य जिल्हा रुग्णालय. आता हे काही खोटं नाही, एवढं मोठं आहे ते. 1988 रुग्णालय उभं राहिलं. आज या रुग्णालयात एका दुर्घटनेचा हवाला देत तिथे पहिल्या दिवशी झालेल्या 24 आणि नंतरच्या 2 दिवसातल्या आणखी 20 रुग्णांच्या मृत्यूमुळे विद्यमान सरकारवर टीकेची झोड उठवली जाते. आता तुम्ही म्हणाल 44 लोक मेले तरी हा सरकारी भाट आला सरकारची बाजू मांडायला. पाकिट पत्रकार. तसं नाही आहे मित्रांनो. मी यापूर्वी जेव्हा सरकारी अनास्थेमुळे सामान्य लोकांचे हाल झालेत ना, तेव्हा सरकार कुठलंही का असेना त्या सरकारला धारेवर धरलेलं आहे. पण आपण जेव्हा खुर्चीवरच्या पदसिद्ध मंत्र्यांना, अधिकाऱ्यांना शिव्या घालतो तेव्हा त्या समस्येच्या मुळाशी जातोच असं नाही. 1.5 वर्षापूर्वी राज्यात आलेल्या शिवसेना भाजपा महायुतीच्या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या हलगर्जीपणाचा हा परिपाक आहे का? या सरकारमधल्या आरोग्यमंत्र्यांच्या नालायकपणाचा हा परिणाम आहे का? की यालाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत? हे सुद्धा नीट पाहायला हवं नाही का? दुसरं कोण जबाबदार असणार? एक मान्यच आहे की डॉक्टर तानाजी सावंत नावाच्या आरोग्यमंत्र्याचा जो काही कारभार आहे तो फारसा उल्लेखनीय तर नाहीच. उलट त्यांनी आपल्या तिरसटपणातून जे काही उलटसुलट निर्णय घेतले त्यामुळे ते पुरते बदनाम झालेले आहेत. त्यांचं ते स्वतंत्र भरारी पथक, अन्न औषध प्रशासन खात्याच्या अधिकारात त्यांनी त्यांच्या खाजगी सहाय्यकांसोबत टाकलेलं धाडी, हे सगळं चर्चेत आहेच. त्यात मागच्या 6 महिन्यांपासून औषध खरेदीबद्दल चालढकल सुरू असल्याचा एक गंभीर आरोप आज विरोधक करतायत. हा नुसता आरोप नाही आहे तर त्यात तथ्य आहे. पूर्वी राज्य शासनाच्या रुग्णालयांना औषधं पुरवणाऱ्या हाफकिनसारख्या कंपन्यांकडून ती जबाबदारी काढून घेत तानाजी सावंत यांनी एक औषध खरेदी महामंडळ बनवले, ज्याचे ते स्वतः अध्यक्ष आहेत. बरं, या महामंडळानं मागच्या 6 महिन्यात एकही ऑर्डर काढलेली नाही असं समजतं. अर्थात अशा दुर्घटनांच्या वेळेस जी बोंब मारली जाते त्यानुसार औषध तुटवडा हा असा समोर येतो. मित्र, तुम्हाला माहीत असलेल्याच काही गोष्टी मी तुम्हाला आज पुन्हा सांगणार. राज्यात एक रुग्णसेवेची चांगली योजना सुरू आहे, महात्मा फुले जन आरोग्य योजना. माहीत असेल तुम्हाला. तुमचं रेशन कार्ड जर पिवळं आणि केशरी असेल तर त्याचा लाभ मिळतो. तुमच्या शहरात काही रुग्णालय लिस्टेड असतात त्या योजनेत. या लिस्टिंगसाठी सुद्धा, म्हणजे आपलं हॉस्पिटल हे त्या योजनेत सामावून घेतलं जावं यासाठी सुद्धा किमान 2 लाख रुपये लाच द्यावी लागते, असं ते हॉस्पिटलचे संचालक सांगतात. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे एका हॉस्पिटलच्या संचालकाची. त्यानंतर या हॉस्पिटलमध्ये ज्या गोरगरिबांवर उपचार केले जातात, हार्ट किंवा इतर मेजर सर्जरीज केल्या जातात, त्यांची बिलं, त्यातही कॅटेगरीज आहेत ती बिलं द्यायची. जे क्लास ए क्लासमध्ये येतात अशा हॉस्पिटलना 70,000 काही मर्यादा आहे. बी क्लासला 65 आणि सी क्लासला 60,000 अशी कमाल मर्यादा आहे बिलांची. ती बिलं परताव्यात मिळतात. पण ही बिलं पास करून घेताना सगळ्या सरकारी यंत्रणेला, आरोग्य विभागातल्या बाबू लोकांना त्या एकूण बिलांच्या रकमेवर 2% इतकी लाच द्यावी लागते, खायला घालावी लागते. तेव्हाही बिलं या टेबलवरून त्या टेबलवर, त्या टेबलवरून त्या टेबलवर अशी सरकतात आणि पास होतात. मुख्यमंत्र्यांना या गोष्टी माहीत असतील का? नसतील तर कोणी त्यांना याबद्दल ब्रीफ का करत नाही? आणि माहीत असतील तर मग ते या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष का करतायत? कारण रुग्णसेवेला आपल्या आयुष्यात फार मोठं म्हणणारे एकनाथ शिंदे यांच्याकडून जर असं अक्षम्य दुर्लक्ष होत असेल तर मग पुढे काहीच बोलायला नको आहे. त्यांचा तो मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, त्यांचा OSD मंगेश शिवटे सतत दडपडत असतो. दिवसरात्र त्या माणसानं रुग्णसेवेला वाहून घेतलेलं आहे. पण मंगेशसारख्या मूळच्या जातीवंत पत्रकारालाही हा भ्रष्टाचार दिसू नये याचं मला आश्चर्य वाटतंय खरं तर. 15 ऑगस्टला कळव्यात असाच प्रकार घडला. रुग्ण दगावले तिकडे. का तर तिकडे औषधांचा तुटवडा होता. परवा नांदेडला आणि काल नागपूरला पुन्हा तेच घडलं. मित्रांनो, या सगळ्या घटनांची एक दुसरी बाजू आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण होऊ द्या, दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे. आता नांदेडमध्ये जिल्हा रुग्णालयात काय घडलं तर एकंदरीतच महाराष्ट्र राज्यातील
आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला दिसून आला. या सगळ्याला जबाबदार कोण हे शोधताना एक लक्षात घ्या, याला मागच्या 20-25 वर्षातली सगळीच सरकारं जबाबदार आहे. राज्याचं आरोग्य ज्यांच्या हाती आहे ते आरोग्य संचालक, उपसंचालक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख यांची 86% पदं रिक्त असताना राज्याचा आरोग्याचा गाडा सक्षमपणे कसा बरं हाकला जाईल, तर याचा विचार आधी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी करायला हवा. सरकारी रुग्णालयातल्या नर्सेस, साफसफाई कर्मचारी, डॉक्टर्स यांची पदं रिक्त असताना वर्षानुवर्ष ही पदं भरली जात नाहीत. हे सामान्यांना माहीत नसतं ना, पण ज्यांना माहिती आहे ते लोकप्रतिनिधी विधानसभेत किंवा दिल्लीत संसदेत नेमकं काय करतात, या विषयांवर काय करतात. आपला असो की विरोधातला, आरोग्यमंत्र्याच्या शर्टाची कॉलर धरून या अत्यावश्यक अशा रिक्त सेवासाठींची जी पदं आहेत ना ती मंजूर करून घेण्याची क्षमता, ताकद, हिंमत या लोकप्रतिनिधींमध्ये काय येत नाही. यामागचं दुसरं आणि महत्त्वाचं कारण महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची स्वतःची खाजगी वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना कमकुवत करण्याचा डाव यानिमित्त ही सर्वपक्षीय मंडळी एकत्रितपणे करीत असते. आरोग्य यंत्रणेमधल्या भरतीच्या वेळी अनेकदा रातोरात पेपर फुटतात आणि भरती रखडते. यासाठी कोण जबाबदार आहे? अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांची टेंडर्स असतात. हॉस्पिटलच्या बाहेरच्या पार्किंगचं टेंडर, कॅन्टीनचं टेंडर, औषध पुरवठ्याचं टेंडर, सब टेंडर, वीज साहित्य पुरवण्यासाठीचं टेंडर, वैद्यकीय उपकरणं पुरवण्याचं टेंडर. ही टेंडर्स मिळवण्यासाठी जी स्पर्धा लागलेली असते त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते असतात, त्यांची समर्थक मंडळी असतात. राज्यातली प्राथमिक आरोग्य केंद्र, सिव्हिल हॉस्पिटल, PSC सेंटर यामध्ये रुग्ण पाठवण्याचा क्रम असतो. गावातला रुग्ण कुठे पाठवायचा, तो डायरेक्ट जिल्हा रुग्णालयात असतो पाठवायचा. परंतु ग्रामीण भागामध्ये डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करायला तयार नाहीत. तिकडे सोय नाही म्हटल्यावर ग्रामीण भागातले किरकोळ आजार असणारे पेशंटसुद्धा जिल्हा रुग्णालयात येतात किंवा जिल्हा स्तरावर असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे होतं काय, वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या यंत्रणेवर ताण येतो. नांदेडच्या रुग्णालयात 17 इन्क्युबेटर्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचं इन्क्युबेटर्स म्हणजे काय, तर नवजात शिशूंना ठेवायच्या गरम पेट्या, गावठी भाषेत. 16-17 इन्क्युबेटर्स आणि कमी वजनाचे प्रीमॅच्युअर बेबीज किती त्या हॉस्पिटलमध्ये, तर 30 ते 40. कसं काय हँडल करायचं? बाकीची बाळं जनरल वॉर्डमध्ये ठेवल्यानं त्यांना संसर्ग झाला, इन्फेक्शन झालं आणि त्यातली 12 लेकरं दगावली. खाटा 500 आणि पेशंट 1000, कसं हँडल करायचं? त्यात अनेक डॉक्टर्स इथं फक्त हजेरी लावून जातात, त्यांच्या प्रायव्हेट क्लिनिक्सला जातात निघून दिवसभर. रुग्णालयातल्या इतर सुविधांबद्दल जास्त न बोललेलंच बरं. एक्सरे मशीन बंद पडलेले, पॅथ लॅब लापत आहे. त्यामुळे सगळ्याच गोष्टींसाठी म्हणजे कुठल्याही तपास करायचा असेल, रक्ताचा तपास, ह्याचा तपास, रुग्णालयाबाहेर आपली दुकानं लावून बसलेली मेडिकलवाले आहेत, लॅबवाले आहेत, त्यांचा धंदा तेजीत असतो. या लॅबमधूनच बऱ्याचदा खाजगी डॉक्टर्सच्या रुग्णालयांचं नाव रेकमेंड केलं जातं, कारण इथे एवढी गर्दी की आपला नंबर कधी येणार आणि आपला इलाज कधी होणार. त्यात रुग्ण दगावला तर मग चला त्या हॉस्पिटलमध्ये, जिथे लॅबवाले सांगतात. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयावर हा अतिरिक्त ताण कसा, तर निव्वळ नांदेडच नाही तर शेजारच्या तेलंगणामधूनही निजामपूरसारख्या भागातून रुग्ण इथे येत असतात. आता आत नाक दाबलं जातं, मग बाहेरच्या खाजगी लॅब आणि मेडिकलवाल्यासमोर तोंड उघडलं जातं. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाबाहेर 3 मेडिकल्स आहेत. एक लॅब आहे जी इथल्या आमदाराच्या मोहनराव हंबर्डेंच्या नातेवाईकांची आहेत. संचालकांची कागदोपत्री नावं भलतीच असतील त्या लॅबच्या आणि मेडिकलच्या. असं असलं तरी खरे मालक हे हंबर्डेच आहेत. सगळी दुनिया सांगते आणि सगळ्या दुनियेला माहिती आहे तिथल्या. नांदेड लोकसभा मतदारसंघात भोकरला काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमदार आहेत. नांदेड दक्षिणेला मोहनराव हंबर्डे आहेत, तर देगलूरला जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे आमदार आहेत. तरीही मागच्या 2.5 वर्षात म्हणा, जेव्हा चव्हाणसाहेब पालकमंत्री होते नांदेडचे, किंवा त्याच्याही आधी सलग 10 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना अशोक चव्हाणांना आपल्या पित्याच्या नावाने उभ्या असलेल्या त्या मेडिकल कॉलेजकडे का लक्ष देता आलं नाही? ही दयनीय अवस्था मागच्या 1.5 वर्षात शिंदे फडणवीसांनी नाही केली. हे पाप वर्षानुवर्षांचं आहे. आज जेव्हा नांदेड जिल्हा रुग्णालयात काही रुग्ण अचानक दगावल्याची बातमी जाणीवपूर्वक मीडिया व्हायरल करते, लावून धरते, तेव्हा या रुग्णालयात येणाऱ्या आणि दगावणाऱ्या रुग्णांच्या आकड्याची मागच्या 5 किंवा 10 वर्षातली सरासरी काढली का कोणी, की ते नेहमी किती रुग्ण दगावले जातात? ग्रामीण भागात जेव्हा रुग्ण सिरियस होतो तेव्हाच त्याचे नातेवाईक त्याला घेऊन अशा रुग्णालयात धावतात.
पण त्यातले किती रुग्ण बचावतात हा संशोधनाचा विषय. मित्रांनो, एका बाजूला आपण विद्यमान सरकारला सद्यस्थितीबद्दल धारेवर धरतोय, पण आपल्या आरोग्य व्यवस्थेची ही एवढी बिकट आणि दयनीय अवस्था कोणी करून ठेवली आहे याचाही सारासार विचार करायला हवा. हे पाप आजचं नाही आहे, तर खरे पापी आज विरोधी पक्षात बसले. काल तर रुग्णालयात येऊन पाहणी देखील करून गेले. नांदेडचे नेते आहेत ना ते स्वतःला म्हणून घेतात नांदेडचे नेते. अशोक चव्हाण आज विरोधात बसून सरकारचे वाबाडे काढतायत, पण आपल्या बुडाखालचा अंधार त्यांना आजही दिसत नाही आहे. आणि ते जेव्हा नांदेडचे पालकमंत्री होते तेव्हाही दिसला नव्हता. सगळ्यांना आपापल्या सोयीचं राजकारण करायचं आहे. जनता काही भाड में, ते म्हणतात ना, अपना काम बनता भाड में जाय जनता. अशीच परिस्थिती सर्वत्र आहे. माझा महाराष्ट्र मात्र त्यात होरपळून निघतो. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.